पोट साफ होत नाहीये यासाठी 4 फॅक्टर्स वरती आपण काम करतोय. त्यातला पहिला फॅक्टर म्हणजे प्रॉपर हायड्रेशन. प्रत्येक 20 किलोसाठी 1 लिटर पाणी, म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचं वजन 80 किलो असेल तर त्यांनी 4 लिटर पाणी पिलं पाहिजे. एवढं हायड्रेशन आपण मेंटेन करायला पाहिजे. जर आपल्याला पाणी प्यायची फारशी सवय नसेल तर पाणी पिल्यामुळं सारखं सारखं वॉशरूमला जावं लागतं आणि युरिनेशन अतिप्रमाणात झाल्यामुळे सुद्धा बऱ्याचदा इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स व्हायला लागतो आणि डिहायड्रेशन फील होतच राहतं. म्हणजे पाणी पिताय आणि तरी सुद्धा डिहायड्रेटेड फील करताय. असं होत असेल तर पाणी पिताना त्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकू शकता, काळं मीठ टाकू शकता किंवा लिंबू टाकू शकता, 2-3 थेंब, आगळ टाकू शकता, कोकम. तर या सगळ्याचा वापर केल्यामुळं त्याच्यामध्ये जे आपण ऍडिशनल इलेक्ट्रोलाइट्स टाकतोय, सेल्युलर लेवल वरती हायड्रेशन एनहान्स होतं. पाणी प्रोसेस होऊन बाहेर पडायला थोडं जास्त वेळ घेतं, म्हणून सारखं सारखं वॉशरूमला पळायची पण गरज नाहीये आणि हायड्रेशन मेंटेन करायला मदत होते.